अजित पवार यांच्या बारामतीतून निवडणूक न लढण्याच्या संकेतावरून विजय वडेट्टीवार यांनी खोचक टोला लगावलाय। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय। पवारांपुढे टिकाव लागत नसल्याने अजितदादांनी हे विधान केलं असं वडेट्टीवारांनी म्हटलं। अजित पवारांनी चूक झाल्याचं कबूल केलं असंही वडेट्टीवारांनी म्हटलं। तर अजित पवार निवडणूक लढवणारच, ते मध्येच शस्त्र टाकू शकत नाहीत, मंत्री छगन भुजबळ यांनी विश्वास व्यक्त केलाय। त्यांनी केवळ लोकसभा निवडणुकीतील व्यथा मांडल्याचं भुजबळांनी म्हटलंय। अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मुठ 1.25 चालली, आपण पहिल्या दिवसापासून लाखांनी निवडून येणारी माणसं कुठं आता आपल्याला पण मी आता 65 वर्षात झालो, आपण पण तसंच समाधानी, आपल्याला काही सुका बिका आम्ही मोटारी आमच्या काय करायचं ते ऐका 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 जिथं पिकतं तिथं विकत नसतं। तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या। तानाजीराव एक मिनिट, एकदा काय झालं पाहिजे, बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे। पक्ष फुटल्यानंतर अजितदादांचा निर्णय चुकल्याची त्यांनी कबुलीच दिली आहे त्यांच्या काही भाषणातून। म्हणजेच त्यांचा निर्णय घर फोडलं ते धर्मराव आचरामच्या सभेमध्ये ते बोललेत की मी चूक केली, तुम्ही करू नका। याचा अर्थ की त्यांनी चूक मान्य केली आहे, त्यांची चूक झाली आणि शरद पवारांसारख्या मुत्सद्दी नेत्यांच्या पुढे टिकाव लागणं हे आता त्यांना दिसत नाही। त्यामुळं कदाचित नैराश्यपोटी अशा प्रकारचं वक्तव्य ते करत असतील। वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते आहे, ते रोज काहीतरी बोलल्याशिवाय कसं ठीक आहे। अजितदादाने जे आहे सगळ्यांनी तुम्हाला सांगतो, अजितदादा निवडणूक लढवणार। शेवटी काय की ते आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत, मध्येच ते शस्त्र टाकू शकतच नाहीत। परंतु त्यांची ती व्यथा जी आहे आपल्या निवडणुकीमध्ये जे काही झालं, ती व्यथा त्यांनी जी आहे लोकांसमोर मांडली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।